आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघा, नुसतं होणार नाही म्हणून मला सांगत बसू नका. किती बी पैसा होता लागला तरी चालेल, पण माझं पोरग सुटलं पाहिजे. अक्षराच्या हातात संधी सूत्र आहे, तिनं मनावर घेतले तर यातली फालतू कारण देऊ नका मला. पैसा होता लागलोय मी. हे बघा, पण मी काय सांगतोय. ठीक आहे, ठेवा फोन. कामिनी, तुझ्या आयडियानं अश्विन सुटेल ना? वय पण मी बोललीये तसं समद व्यवस्थित झालं पाहिजे, तर आपल्याला कुणी बी तटावणार नाही. आपण किती बी तानातान केली तरी आता अश्विन सुटलच काही वाटत नाही. का का नाही सुटणार? अगं, जोवर अक्षरा केस माग घेत नाही तोवर कसा सुटेल तो? आणि अक्षरा काय बी झालं तरी केस मागे नाही घेणार. पर तरी बी तिनं केस माग घेतली तर असं शक्य आहे? त्याची काळजी तुम्ही नका करू. तिला केस माग घ्यायला मी भाग पाडतेच. अगं, तसं झालं तर सोन्याहून पिवळं अजून काय पाहिजे? अगं, पर कसं शक्य आहे ते तर सांग. ओ, कसं शक्य काय म्हणताय? ती करेल ना सगळं नीट. काही झालं तरी मी अक्षराला केस माग घेऊ देणार नाही. मी तिच्या मनात भरवेन की अश्विन सुटून पुन्हा घरी येणं घरासाठी किती धोक्याचं, आणि मग माझा खरा खेळ सुरू. अक्षरा आणि शर्वरी कायमचा वाद आणि त्यातून सुंदरला झालेला त्रास. या सगळ्यात अक्षरा फक्त शरूच्यात गुंतणार आणि मग माझ्या जाळ्यात सुंदरला वाढायला मला त्याच्याशी लगीन करून समद्या प्रॉपर्टीची मालकीन मग मीच. आई अंबाबाई, माझ्या शरूच्या आयुष्यातून सगळ्या वाईट गोष्टी निघून जाव्यात. तिच्या वाट्याला भरभरून सुख आणि आनंद यावा. स्वार्थी आहेस तू, स्वार्थी. शरू, शरू, मला माफ कर बाळा. मी पहिल्यांदा तुझ्यावर हात उचलला. तू कितीही बोललीस ना आपलं नातं तुटलं, तरी मी ते कधीच तुटू देणार नाही. बाळा, खरंच माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. फक्त सुंदरना सगळं आठवू देत, मग बघ कसा तुझा गैरसमज दूर होईल ते. दिवस रात्र कुठं उंडारत असते ही पोरगी तिलाच ठाऊक. आता एवढ्या रातच्याला कुठं गेलीये काय माहिती. डोकं तर जगाच्या उलट चालतंय.
कधी काय करल काही सांगता येत नाही आणि कुठं जाईल सांगून जात नाही. आता येऊ देईला आली ना काहीचा बेतच बघते मी चांगला. अय कुठं गेली होती का? मैत्रिणीकडं. मैत्रिणीकडे गेली होती हा? ही येळ आहे वय जायची आणि एवढ्या रातच्याला बाहेर जाणं शोभतं वय तुला? तुला काय बी धरबंदच राहिलेला नाही बघ. बाहेर जाताना सांगून जाता येत नाही वय? हा कवळू सोडल्यावर मोकाट सोडली तुला बाहेर. पुढच्या वेळेस जाताना सांगून जाईल. पुढच्या वेळी हा पुढच्या वेळी कोण सोडतंय अगं तुला बाहेर? बघ आता वाट तुझी थेर माहीत आहेत ना मला. अय हातात काय तुझ्या? दाखव ती पिशवी. सारखी काय शंका घेते ग? कधीतरी विश्वास ठेव की. कुठे काय डाका टाकायला गेले होते का? डाका घालशील बी तू, तुझा काय भरोसा नाही. अय ती पिशवी दाखव म्हणलं ना म्या. दाखव. हिनं काय बोंब लावलीये? हिला काय खरं कळलं तर माझा प्लॅनच फ्लॉप होईल. अय ऐकायला आलं नाही काय बोलले ते? हा दाखव त्या पिशवीत काय आहे. काय नाहीये, सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट? हा, घरात बसून डोसक्याचा बुगा होण्यापेक्षा जरा नोकरी करायचा विचार करत होते. आणि तू काय करणार आहे सर्टिफिकेट बघून? तुला काय वाचता येतं का? सर्टिफिकेट बघायचे. आणि झाली का तुझी तोंडी परीक्षा घेऊन? मला लई झोप आली, उशीर झाला, मला झोपू दे. वहिनीनं आयडिया काढली म्हणजे भारीच असणार. आता हळूहळू भावाला समजा आठवल. खरंच लय विचार करतात सुंदरचा ते. भाऊ लय भारी गाडी आहे. कोणाची आहे हो? कोणाची काय? अरे तुझीच आहे. माझी? भाऊ मी एक फेरी मारून येऊ का? अरे विचारतो काय, जा मस्त 100च्या स्पीडनं फिरून ये. ए बारक्या, काहीतरी सांगू नको. सुंदर, कुठं बी जायचं नाही आपल्याला. आई, अहो जाऊ दे की, त्यांचीच गाडी आहे, सवय त्यांना. मारून उद्या एक मोठी राऊंड. अगं अक्षर, काय बोलतेस तू? आई, बारक्या, हेल्मेट. बरे का? आई, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांना काही जुन्या गोष्टी आठवायला लागतील ना. आई, घ्या. अक्षरा,
तू उगीच धाडलास भाई त्याला. मला नुसती काळजी लागून राहिली. आत्ता एवढ्या मोठ्या आजारातून उठलाय, त्याला जमल का चालवायला गाडी? पडला बिडला म्हणजे? आई आई अहो किती घाबरताय, शांत व्हा बरं. आई, पिंजऱ्यात अडकलेला पक्षी कधी आनंदी राहू शकेल का? आणि त्याला जर मोकळं आकाश मिळालं तर तो उंच भरारी घेणारच ना. आणि पक्षाने कितीही उंच भरारी घेतली ना तरी तो थकून दमून पुन्हा आपल्या घरट्याकडेच परत येणार. तुम्ही नका काळजी करू. बरोबर आहे तुझं बी. पण अक्षरा, तसं नाही झालं तर? सुंदर बहार वाटबीट चुकला तर? आई अहो म्हणूनच तर बारक्याला पाठवलंय ना बरोबर. भय ग, पण तरी बी लय काळजी वाटते बघ मला. आई आई अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनच त्यांना जर पुन्हा जुन्या गोष्टी आठवायला लागल्या तर असं होऊ शकतं ना. असं झालं तर बेसच आहे की. दुसरं काय हवंय आपल्याला? आई माझी खात्री आहे येताना बघा कसे आनंदात परत येतात. तुम्ही मला गाडी चालवायला परवानगी दिली, तुमचे लय आभार आहेत. मला लय भारी वाटते बघा. अक्षरा, तू म्हणलीस ते खरंय. किती आनंदात दिसतोय. खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर असं हसू बघितलं बघ. आई अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनच ना आनंद मिळतो ना, आणि आपण त्यांना तो द्यायला हवा. खरं आहे तुझं. देवी आई समोर साखर ठेवते. मामी, ही पिशवी घ्या आणि शर्वरीला द्या. इथं तिथं कुठं बी ठेवू नका. काम एकदम चोख झालं पाहिजे. आणि मामाला बी सांगा की कुठलीच अडचण नाही आली पाहिजे. तोपर्यंत अक्षराला मी अडकवून ठेवते. अक्षरा, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. ये ना आतमध्ये बोलू. ये ये. तुला फक्त बरं वाटतंय वय? अजून काय वाटत नाही का? वाटतंय की माझ्यासारखं. म्हणजे तुम्ही ते मला म्हणता ना हो सुंदर, तसंच वाटतंय सुंदर. बरं ऐक, मी जरा जाऊन येतो. हा, आपण परत फिरायला जाऊ. हा चल. सुंदर, ए सुंदर, तूच ये. अरे इकडे की, तुझ्या सांगत जरा काम आहे, बोलायचंय. अरे ये की रमरत्या, घाबरतोस काय? ये. बरं मी का म्हणतोय, आता बरं वाटतंय ना तुला? हे बघ, डोक्याला अजिबात त्रास करून घ्यायचं नाही. हा, आरामात राहायचं. जिजू चला माझ्यासोबत. कुठं? तुम्ही चला चला तुम्ही. नाही, मला नाही यायचं. सोडा. अहो काय करताय तुम्ही? या इकडे या तुम्ही. काय करताय? तुम्ही इकडे या. हे बघा, हे बघा, आठवतंय का? हे बघा, हे बघा, आठवतंय? तुमचा भाऊ, हा तुमचा भाऊ अश्विन, आठवतंय का तुम्हाला? हा, आठवतंय का?
अश्विन तुमचा भाऊ नाही आठवत आहे? हा फोटो बघा, तो अश्विन US ला जातानाचा फोटो. हा, तुम्ही त्याला बाय म्हणत होता तो, आठवत आहे? हा अश्विन तुमचा भाऊ, तुमचा लाडका भाऊ US ला गेला होता ना, आठवत आहे? तुम्ही त्याला बाय म्हणत होता. हा हे बघा, आठवत आहे? तुम्ही व्यायाम करतानाचा फोटो. हा आठवत आहे ना? हे बघा तुम्ही पण आहात यात, आठवत आहे ना? हा अश्विन तुमचा भाऊ, तुमचा लाडका भाऊ. हा तुमचं प्रेम आहे ना त्याच्यावर, हे बघा, आठवत आहे का तुम्हाला? हा बघा, हा फोटो बघा, काकासोबत काढलेला फोटो. हा फोटो बघा, तुम्ही गॉगल घातलेला, आठवत आहे? गॉगल घातला होता तुम्ही. हे बघा हा, आठवत आहे ना? आठवत आहे? जीजू हे बाकीचे फोटोज बघा मग. हा जीजू, काही झालं तरी तुम्हाला आठवावं लागेल. जीजू आठवा, का नाही आठवत आहे तुम्हाला? मला सांगा आत्ताच्या आता त्या दिवशी काय घडलं होतं? थोडा ताण द्या, आठवेल तुम्हाला. आठवा तुम्ही. शरू, तुम्ही आठवा तुम्ही. प्लीज थोडा ताण घ्या, प्लीज आठवा. शरू, अगं काय करतेस? त्याला किती त्रास होतोय बघ की. काय होतंय तुम्हाला? शांत व्हा, उठा. काय होतंय तुम्हाला? शांत व्हा. मला काय बी आठवत नाही. शांत व्हा. याचा त्रास होतोय मला. बर ठीक आहे आत्या. बारक्या फोटो दे. मला काय बी आठवत नाही. सुंदर, बाळा शांत हो. वैरा, समजा ठीक आहे. हा, मी आहे ना तुझ्या बरोबर. शांत हो बाळा, शांत हो. पुन्हा जर सुंदर समोर त्यांना त्रास होईल असं काही वागलीस ना, तर याद राख, मी वागणार. जोवर त्यांना काही आठवत नाही, जोवर ते माझ्या अश्विनला निर्दोष सांगत नाहीत, तोवर मी त्यांना हे सगळं आठवायला भाग पाडणार आहे. काहीही झालं तरी त्यांना माझ्या अश्विनला आठवावाच लागेल.
हे बघ समज ठीक आहे हा? अहो शांत. उठा चला माझ्यासोबत नाही उठा म्हणते ना. तुम्हाला जर त्रास होऊ नये असं वाटत असेल तर या खोलीतच राहायचं. जोवर मी तुम्हाला सांगत नाही तोवर इथून बाहेर पडायचं नाही. मी तुम्हाला जे काही सांगते जे काही करते ते तुमच्या भल्यासाठी आहे. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून करते. एवढंच लक्षात ठेवा. मला माहिती मी तुमच्याशी खूप कठोर वागते पण मला हे करावं लागतंय तुमच्यासाठी. तुम्हाला जपायचंय म्हणून.